इथे मी घेतलेत दगडी पोहे। याला काही लोक भाजके पोहे म्हणतात, तर काही ठिकाणी दगडी पोहे म्हणतात। फक्त हे आपल्याला तळायची गरज नसते, हे ऑलरेडी मुरमुऱ्यांसारखे भाजलेले असतात। सगळ्यात आधी तर हे चाळून घेतले, स्वच्छ करून घेतले। आता एका कढईमध्ये हे पोहे घ्यायचे आणि मंद गॅसवरती 5 ते 7 मिनिटं छान भाजून घ्यायचे, म्हणजे अजून छान कुरकुरीत होतील। काही जण हे पोहे तळूनही घेतात, पण त्यामुळे चिवडा हा तेलकट होतो, चवीला छान लागतो। पण आपल्याकडे दिवाळीला ऑलरेडी बरंच तेलकट गोष्टी असतात, तर त्यामुळे पुन्हा हा चिवडा तेलकट नको याकरता मी फक्त भाजून घेते। पोहे छान भाजून झाले। आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतले। शेंगदाणे कमी गॅसवरती खरपूस तळून घ्यायचे। शेंगदाणे तळून झाले। आता याच्यामध्ये जी फुटाणा डाळ असते ती टाकायची आहे। तर मी इथे पाव वाटी फुटाणा डाळ घेतली होती। फुटाणा डाळसुद्धा अगदी 2 मिनिटात ते तळून होते। ही तळून झालेली आहे, तीसुद्धा बाजूला काढून घेऊ। आता यामध्ये पाव वाटी सुकं खोबऱ्याचे काप तळून घेते। हे काप तळताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची, नाहीतर मग हे काप करपू शकतात। खूप जास्त करपवायचे नाही, सोनेरी रंगावर तळून घ्यायचे। त्यानंतर पाव वाटी मी इथे बदामाचे काप घेतलेत। हे सगळे ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे टाकू शकतो, पण जो बाजारातला लक्ष्मीनारायण चिवडा असतो त्यामध्ये बदाम आणि काजू वापरलेले असतात, म्हणून मी इथे त्याचा वापर केलेला आहे। बदाम तळून झाले, काजूसुद्धा तळून घेऊ। पाव वाटी होते। हे जे सगळे आपण जिन्नस आता तळून घेतले ना, याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरीसुद्धा काही फरक पडत नाही। चला, आता हे सगळं तळून झालेलं आहे। त्यानंतर लगेचच याच्यात किशमिश तळून घ्यायचे आहेत, म्हणजे बेदाणे। तर हे सुद्धा फुलेपर्यंत तळून घेतले। आता यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या छान कडक अशा तळून घेतल्या। लसूण अगदी व्यवस्थित तळला गेला पाहिजे, नाहीतर मग हा चिवडा नंतर नरम पडू शकतो। लसूण तळून झाला। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या होत्या, त्याचेसुद्धा बारीक काप करून घेतले आणि ते सुद्धा छान खरपूस तळून घ्यायचे। त्यानंतर कढीपत्ता तळून घेतला। हे सगळं आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो। फक्त एवढं आहे की जे आपण लसूण किंवा कढीपत्ता हिरवी मिरची वापरली ते अगदी कडक तळली गेली पाहिजे। आता तेल थोडंसं थंड झालेलं आहे, थोडं कोमट झालं आहे। यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतलेला होता तो टाकायचा आणि थोडासा एकजीव करायचा। चला, आता हा मसाला एकजीव झाला। हा आता आपण जे भाजके पोहे होते त्यावरती टाकायचा आहे आणि हे सगळं चांगले एकजीव करून घ्यायचं। यामध्ये सुरुवातीला जे आपण ड्रायफ्रूट वगैरे तळले होते ते टाकायचे नाही। आधी ह्या स्टेजला मसाला टाकून घ्यायचा, ह्या पोहेंना मसाला व्यवस्थित चोळून घ्यायचा आणि मग थोडासा हा चिवडा खाऊन पाहायचा। म्हणजे जर तुम्हाला अजून याच्यामध्ये काही तिखट मीठ ॲड करावंसं वाटलं तर ह्या स्टेजला आपण ॲड करू शकतो। आता याच्यात जे आपण सगळे जिन्नस तळून घेतलेले होते ते सगळे टाकायचे आणि पुन्हा छान एकजीव करायचं। आता आपला चिवडा तयार आहे। फक्त जो लक्ष्मीनारायण चिवडा असतो त्याच्यामध्ये एक हलकासा गोडवा असतो, तर तो जो गोडवा आहे तो आणण्यासाठी आपल्याला याच्यात पिठी साखर टाकायची आहे। पण पिठी साखर केव्हा टाकायची? जेव्हा हा चिवडा आता थोडासा थंड होईल, कारण आपण सगळ्या गोष्टी गरम टाकलेल्या आहेत, तर त्यामुळे चिवडा थोडासा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर इथे 3 चमचे पिठी साखर टाकून घ्यायची। पिठी साखरसुद्धा तुम्हाला अजून गोड हवी असेल तर वाढवू शकतात किंवा कमीही करू शकतात। पिठी साखर टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि आपला हा लक्ष्मीनारायण चिवडा इथे तयार झालेला आहे। अजिबात हा चिवडा तेलकट होत नाही, कारण आपण हे पोहे न तळता वापरलेले आहेत, भाजून वापरलेत। यामध्ये आपण वेगवेगळे ड्रायफ्रूट वापरले, तर खाताना प्रत्येक ड्रायफ्रूटचा आपला एक वेगळी चव असते, तर ती चव लागते। बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये घेतलेत 1 वाटी बदाम। बदाम आपल्याला मध्यम गॅसवरती हलकेसे भाजून घ्यायचे, खूप जास्त भाजायची गरज नाही। हे पहा, बदाम भाजून झाले, ते बाजूला काढून घेऊ। आता ह्याच कढईमध्ये 1 वाटी फुल भरून आपल्याला खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे। तुम्ही इथे ओल्या नारळाचा किससुद्धा वापरू शकतात, पण लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी हवे असतील तर मग आपलं जो सुकं खोबरं असतं त्याचा किस वापरायचा। तर हा सुद्धा छान भाजून घेतला। त्यानंतर 2 चमचे मी इथे भोपळ्याच्या ज्या बिया असतात त्या घेतल्या आणि 2 चमचे ज्या कलिंगडाच्या बिया असतात म्हणजे मगज बी ते घेतले। आता ह्या बियासुद्धा आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत।
हे सगळं साहित्य आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो किंवा यातलं एखादं साहित्य जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. आपल्याला ह्या लाडूंमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जिन्नस आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. चला, आता 2 चमचे ह्याच्यात जवस टाकून घेतले म्हणजेच फ्लॅक्सीड. आता हे सुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. हे सगळं आपल्याला जितक्या क्वांटिटीत हवं आहे तितक्या क्वांटिटीत आपण वापरू शकतो. एखादं साहित्य कमी प्रमाणात वापरायचं असेल ते तुम्ही कमी करू शकतात, काही वाढवायचं असेल तर वाढवूही शकतात. याला कुठलंच प्रमाणाचं बंधन नाही आहे. आता यात मी अर्धी वाटी तीळ टाकून घेतलेत. तीळसुद्धा छान भाजून घ्यायचे, तडतड उडायला लागतील इथपर्यंत भाजायचे आणि त्यानंतर ह्याच्या सगळ्या बिया आहेत त्या आपण बाजूला काढून घेणार आहोत. तर चला, हे पहा, आपलं हे सगळं साहित्य छान भाजून झालं आहे. याला अगदी व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि तुम्हाला हवं तर याच्यात अजून तुम्ही काजू ॲड करू शकतात, अक्रोड ॲड करू शकतात. हवे ते पदार्थ आपण याच्यात म्हणजे ड्रायफ्रूट याच्यात ॲड करू शकतो. आता सगळं साहित्य थंड झाल्यानंतर एक एक करत मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. बदाम वाटताना थोडेसे जाडसर वाटायचे, अगदी खूप जास्त बारीक पावडर करायची नाही. तर हे पहा, बदाम वाटून झालेत, ते मी एक बाजूला काढून घेतले. त्यानंतर सुकं खोबरंसुद्धा मिक्सरमधनं बारीक करून घेतलं. हे सुकं खोबरं तुम्ही मिक्सरमध्ये वाटलं नाही तरी चालणार आहे, ते असंच वापरलं तरी चालतं. त्यानंतर ह्याच्या सगळ्या बिया आपण भाजून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा मिक्सरमधनं वाटून घ्यायच्या, पण ह्या अगदी बारीक करायच्या नाही, ह्यासुद्धा आपल्याला जाडसरच वापरायच्या आहेत. चला, आता इथे हे सगळं जे जिन्नस होते ते मिक्सरमधनं वाटून घेतले. काही ज्या बिया होत्या त्या मी अशा अख्ख्याच घातल्या आहेत, ते लाडू छान दिसावेत याकरता. आता कढईमध्ये मी इथे 2 मोठे चमचे साजूक तूप घेतले आहे, म्हणजे 2 टेबलस्पून साजूक तूप घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 वाटी भरतील एवढे खजूर टाकून घ्यायचे. तर खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हे खजूर असेच मी वापरले. तुम्हाला हवं तर तुम्ही चिरूनही वापरू शकतात, पण आपल्याला पुढे जाऊन हे मिक्सरमधनं परत बारीक वाटायचं आहे, त्यामुळे फक्त बिया काढून वापरला तरी चालेल. त्यानंतर अर्धी वाटी मी इथे अंजीर घेतलेत, जे सुके अंजीर असतात ड्रायफ्रूट, तर ते अंजीर घेतले. हे सुद्धा ह्या तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे. हे पहा, आता अंजीर आणि जे खजूर आहे ते थोडंसं सॉफ्ट होईल इथपर्यंत परतून घेतलं. त्यामध्ये जे सगळे जिन्नस आपण मिक्सरमधनं मगाशी बारीक वाटून घेतले होते ते टाकले. 2-3 चमचे याच्यात किशमिश टाकून घेतलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे काळे मनुकेसुद्धा टाकू शकतात, चारोळ्या टाकू शकतात, आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट ह्यात वापरू शकतं. आता हे सगळं एकजीव केलं आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. तर हे पहा, हे सगळं मिश्रण अगदी थंड झालं आहे. आता थोडं थोडं आपल्याला मिक्सरमधनं हे वाटून घ्यायचं आहे. तर हे फक्त एवढंच करता वाटायचं की याला व्यवस्थित बाइंडिंग यायला पाहिजे, खूप जास्त बारीक वाटायची गरज नाही आहे. हे पहा, हे मिक्सरमधनं मी छान वाटून घेतलं, म्हणजे जे खजूर आणि अंजीर होते ते अगदी छान व्यवस्थित बारीक झालेत आणि आपल्याला लाडू बांधायला हे थोडं सोपं जातं, म्हणजे याला बाइंडिंग व्यवस्थित बसतं. तर हे पहा, लाडू येथे मी आता वळून घेते. आपल्याला हवे त्या आकारात छोटे मोठे लाडू वळू शकतो, पण मी सजेस्ट करेल की छोटे छोटे लाडू वळा, कारण ह्याच्यात आपण भरपूर ड्रायफ्रूट वापरले, त्यामुळे हे लाडू बऱ्यापैकी जड असतात. तर त्यामुळे हे लाडू आपण छोटे छोटे वळून घ्यायचे, म्हणजे मुलांनासुद्धा खायला छान वाटतात. तर चला, इथे हे आपले खजूर आणि ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेत. साखर किंवा गूळ न वापरता इथे मी एका परातीत 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता याच्यात आपल्याला 4 चमचे रवा टाकून घ्यायचा आहे. आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो वापरला तरी चालेल, किंवा मग आपल्याकडे जर मेजरिंग स्पून असतील तर त्यातला 4 टेबलस्पून एवढा आपल्याला रवा टाकायचा आहे. 1 टेबलस्पून यात मी टाकले तीळ ऑप्शनल आहेत, नाही टाकले तरी चालेल. 2 टेबलस्पून भरून कसुरी मेथी टाकली आहे. कसुरी मेथी हातावर अशी चोळून टाकायची. त्यानंतर अर्धा टेबलस्पून ओवा याच्यात टाकून घेतल्यात. ओवासुद्धा हातावरती चोळून टाकायच्या. आता याच्यात चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यासोबतच अगदी पाव चमचा जिरं टाकलं, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, यासोबत तुम्ही काश्मीरी लाल तिखटसुद्धा इथे वापरू शकतात, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मी इथे चाट मसाला टाकून घेतला आहे. चाट मसाल्याऐवजी मिरे पावडर आपल्याकडे असेल तर तीसुद्धा आपण वापरू शकतो. आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं. हे सगळे जिन्नस एकजीव झालेत. आता याच्यात आपल्याला 4 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे.
तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात, पण तुपाने ही शंकरपाळी खूप जास्त खुसखुशीत होते. सुरुवातीला मी इथे 3 चमचे तूप टाकून घेतलं. आता हे मी आधी एकजीव करणार आहे आणि त्यानंतर आपण पाहू की अजून जर आपल्याला तुपाची आवश्यकता वाटली तर अजून 1 चमचा आपण तूप ॲड करायचं आहे. आता हे चांगलं एकजीव करायचं. तूप या पिठाला छान चोळून घ्यायचं आणि हाताने असे मूठ बनवून बघायची. इथे मूठ बनत नाही आहे, हे पीठ थोडंसं कोरडं वाटतं आहे, त्यामुळे मी अजून याच्यात थोडंसं तूप ॲड करते. तर इथे मी अजून 1 टेबलस्पून तूप टाकून घेतलं आहे, म्हणजे आपण एकूण 4 टेबलस्पून तूप इथे वापरलं आहे. आता तूप टाकल्यानंतर पुन्हा हे छान एकजीव केलं. हे चोळून घ्यायचं आणि चोळत असतानाच मूठ बनवून बघायची. तर मी इथे तुम्हाला दाखवते, अगदी व्यवस्थित याची मूठ तयार होते आणि तुम्ही मिश्रणसुद्धा छान ओलसर झालं असं बघू शकत असाल. हे पहा, अशा पद्धतीने ह्या पिठाचा गोळा तयार व्हायला पाहिजे, एवढं आपल्याला ह्याच्यात तूप टाकायचं आहे. आता हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि घट्ट असं भिजवायचं. खूप जास्त सैल भिजवायचं नाही, थोडंसं घट्टच भिजवायचं. तर हे पहा, इथे हे पीठ छान भिजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता हे आपण मिनिटभर फक्त मळून घेऊ. तुम्ही हवं तर हे 10 मिनटं छान झाकून ठेवू शकतात. सेट झाल्यानंतर शंकरपाळी बनवली तरी चालेल. मी लगेच शंकरपाळी बनवायला घेते. यातला एक गोळा घेतला आणि आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची. आता ही शंकरपाळी छान कुरकुरीत असतात, तर त्यामुळे आपल्याला ही जी पोळी आहे ही थोडीशी पातळ लाटायची किंवा मग आपली नेहमीची जी चपाती असते तशी ही पोळी लाटली तरी चालेल. पण जर तुम्हाला अशी खुसखुशीत शंकरपाळी हवी असतील तर ही पोळी थोडीशी जाड ठेवा. जसे आपले गोड शंकरपाळींना आपण जाड पोळी बनवतो त्या पद्धतीने बनवली तरी चालेल. पण मी इथे छान कुरकुरीत शंकरपाळी बनवते, त्यासाठी अगदी पातळ अशी ही पोळी लाटून घेतली. तर हे पहा, आपली नेहमीची चपाती असते तेवढी ही पोळी लाटून झालेली आहे. आता हिला आपण कट करून घेऊ. तर हे शंकरपाळी आपल्याला हवे त्या आकारात आपण कट करू शकतो. तुम्ही लांबोळकी बनवू शकतात किंवा मग चौकोनी बनवू शकता किंवा आपल्या ज्या कापण्या असतात त्या पद्धतीने तुम्ही थोडेसे डायमंड शेपमध्ये सुद्धा हे बनवू शकतात. मी आपल्या ज्या कापण्या असतात त्या पद्धतीने हे शंकरपाळी कट करून घेते. तर इथे आता शंकरपाळी कट करून झालेली आहेत, ही तळायला घेऊ. शंकरपाळी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल सुरुवातीला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची. आता मध्यम गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची. तर सुरुवातीला खूप जास्त शंकरपाळी एकत्र टाकायची नाहीत. तेलात जेवढी मावतील तेवढी शंकरपाळी इथे टाकायची आहे. तर मी सुरुवातीला जे तेल घेतलं आहे त्यात 1 झारा भरेल एवढी शंकरपाळी टाकून घेतली. आता ही शंकरपाळी आपल्याला मध्यम गॅसवरती सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे. तर मी इथे अशा पद्धतीने छोटीशी कढई वापरली आहे, त्यामुळे तेल कमी लागतं आणि ही जी आपली शंकरपाळी आहेत किंवा कुठलाही तळणीचा पदार्थ आहे तो तेल कमी पितो. त्यामुळे मी इथे छान लोखंडी कढईमध्ये ही शंकरपाळी तळून घेते. तर हे पहा, शंकरपाळी तळत असताना अशा पद्धतीने त्यात येणारे बुडबुडे कमी झाले की मग समजायचं आपली शंकरपाळी तळून झाली आहेत. आता ही शंकरपाळी इथे तळले गेलेत, हे बाजूला काढून घेऊ. आता हे काढत असताना सुद्धा आपल्याला एखाद्या जाळीवरती काढून घ्यायचे आहेत आणि ही जाळी एखाद्या भांड्यावर ठेवायची, म्हणजे यातलं जे एक्स्ट्रा तेल असेल ते त्या भांड्यात निथळून येईल. तर अशा पद्धतीने हे शंकरपाळे तळून झालेले आहेत आणि ह्याच प्रकारे मी उरलेले सगळे शंकरपाळे तळून घेते. तर हे पहा, इथे हे आपले छान मसालेदार तिखट शंकरपाळे तयार झालेत. अतिशय कुरकुरीत असे होतात. मी तुम्हाला एक शंकरपाळी इथे तोडून दाखवते. हे पहा, अगदी कुरकुरीत अशी शंकरपाळी इथे तयार झालेत. हे नाचणीचे छान खुसखुशीत कुकीज बनवण्यासाठी इथे जे प्रमाण आहे ते आपल्याला सगळं मोजून घ्यायचं आहे. सगळं साहित्य मी इथे वेइंग स्केलवरती मोजून घेते. सगळ्यात आधी बटर मोजून घेते. रूम टेम्परेचरवरचं बटर घ्यायचं. अनसॉल्टेड बटर आहे, म्हणजे ज्यामध्ये मीठ नाही आहे. हे बटर मी घेतलं आहे 130 ग्रॅम. आता हे जे बटर आहे यामध्येच आपल्याला पिठी साखरसुद्धा मोजून घ्यायची आहे. तर पिठी साखर चाळून घ्यायची. जर घरी बनवत असाल तर अगदी मिक्सरला खूप बारीक अशी वाटा आणि मग ती चाळून घ्या. विकतची पिठी साखर असेल आणि त्याच्यात जरी गुठळ्या असतील तरी ती चाळून वापरायची आहे. ही पिठी साखर मी इथे जवळपास 90 ते 95 ग्रॅम एवढी घेते, पण आपल्या आवडीप्रमाणे आपण ही थोडी कमी जास्त करू शकतो. आता पिठी साखर या बटरमध्ये चांगली एकजीव करायची आणि हे चांगलं फेटून घ्यायचं. जोपर्यंत हे छान एकजीव होत नाही आणि अगदी क्रीमी टेक्स्चर याला येत नाही तोपर्यंत फेटायचं. हे पहा, इथे अगदी छान असं फेटून घेतलं आहे, म्हणजे या बटरमध्ये छान हवा मिक्स होईल आणि त्यामुळे कुकीसुद्धा हलके फुलके होतील. चला, आता आपलं बटरचं क्रीमी टेक्स्चर तयार झालं आहे. इकडे नाचणीचं पीठ मोजून घेऊ. 120 ग्रॅम नाचणीचं पीठ घेतलं. 40 ग्रॅम गव्हाचं पीठ त्यात ॲड केलं आणि
टीस्पून आपल्याला याच्यात टाकायचं आहे बेकिंग पावडर. बेकिंग सोडा वापरायचा नाही आहे, बेकिंग पावडर टाकला. हे सगळं साहित्य चाळणीने चांगलं चाळून घ्यायचं म्हणजे हे व्यवस्थित एकजीव होईल. मीठ इथे वापरायचं नाही आहे. चला आता हे आपलं सगळं एकजीव झालं आहे. आता यामध्ये आपण जे बटर आणि साखरेचं मिश्रण केलेलं होतं ते टाकायचं. आपल्याला ह्याचं छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. हो, पण हे मिक्स करताना फक्त हलक्या हाताने मिक्स करत जायचं. अगदी आपण कणिक मळतो तसं मळायचं नाही आहे. फक्त हे छान एकजीव करत जायचं जेणेकरून याला बाइंडिंग बसेल. तर हे पहा, मी इथे हलक्या हाताने हे जे सगळं पीठ आहे ते एकजीव करून घेते. अगदी छान सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे. आता याचे आपल्याला कुकीज बनवून घ्यायचे. तर एकसारखे कुकीज बनावे म्हणून मी इथे जो हाफ टेबलस्पून असतो तो वापरला आहे. हाफ टेबलस्पून एवढा गोळा घ्यायचा, हातावरती छान गोल करायचा. याला तडे वगैरे जायला नको. छान सॉफ्ट गोल झाला की थोडासा प्रेस करायचा आणि यातला आपल्याला हव्या त्या आकारात त्याचं कुकीज बनवू शकतो. म्हणजे मोठं, छोटे, पातळ, जाड. पण हे जे कुकीज आहे हे थोडेसं मध्यम जाडीचे असतील ना तरच चांगले लागतात. सजावटीसाठी मी इथे बदामाचे काप वापरले. तुम्ही हवं तर काजू किंवा जे आपले चोको चिप्स असतात ते वापरू शकतात. तुम्हाला हवे ते सजावटीसाठी वापरू शकतात. आता हे मी बेक करून घेणार आहे. त्यासाठी बेकिंग ट्रेला तूप लावून घेतलं. त्यामध्ये हे बनवलेले कुकीज ठेवायचे, पण थोडेसे अंतरावर ठेवायचे. कारण हे जे कुकीज आहे हे जवळपास दुप्पट फुलतात. तर त्यामुळे बेकिंग ट्रेमध्ये अंतरावर ठेवले. मायक्रोवेव्ह प्रीहीट करून घेतलेलं होतं कन्व्हेक्शन मोडला आणि कन्व्हेक्शन मोडलाच मी हे कुकीज बेक करून घेते. 160 डिग्रीला जवळपास 12 मिनटं हे कुकीज मी बेक करून घेणार आहे. पण त्यानंतर तुम्ही एकदा चेक करा, जर आवश्यकता वाटत असेल तर अजून 2-3 मिनटं बेक करू शकतात. आता हे कुकीज इकडे बेक होत आहे. दुसरे कुकीज कढईमध्ये करते. तर त्यासाठी स्टीलची प्लेट घेतली, त्याला तूप लावून त्यावरती कुकीज ठेवले. कढई प्रीहीट करून घेतलेली होती, त्यामध्ये जाळी ठेवली होती. आता त्यात कुकीज ठेवलेली प्लेट ठेवली आणि वरून एक झाकण ठेवायचं. अगदी लो फ्लेमवरती हे कुकीज आपल्याला 12 ते 15 मिनटं बेक करून घ्यायचे. पण हो, कढई ॲल्युमिनियमचीच वापरा. चला आता 12 मिनटं झालेली आहेत. चेक करू. कुकीज तयार आहेत. थोडे थंड होऊ द्यायचे, म्हणजे बाहेर काढायची ही प्लेट आणि थंड होऊ द्यायचे. त्यानंतरच कुकीज आपल्याला ह्या प्लेटमधून बाजूला काढायचे, नाहीतर ते तुटू शकतात. हो, आणि सुरुवातीला हे कुकीज जेव्हा गरम असतील तेव्हा हे आपल्याला मऊ लागू शकतात. पण तरीसुद्धा एक 10-15 मिनटं त्याला सेट होऊ द्यायचं, म्हणजे गार झाले की ते आपोआप क्रिस्पी तयार होतील. तर हे पहा, इथे मस्त छान असे कुकीज तयार झालेले आहे. कोणी म्हणेल का हे आपण घरी बनवलेत. अतिशय छान चव लागते. खास करून लहान मुलांना हे खूप आवडतील, कारण नाचणीची जी चव आहे ती थोडे चॉकलेट फ्लेवर मॅच करते. तर त्यामुळे लहान मुलांना हे कुकीज फार आवडतात. चला आता कुकीज तयार झालेत. तर हे लगेच डब्यात भरायचे नाही आहेत. एखाद्या असं चाळणीवर ठेवायचे, जेणेकरून ते पूर्णपणे थंड होतील आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे एखाद्या बरणीत भरून ठेवायचे. एअरटाईट डब्यातच हे भरा. जर एअरटाईट डबा नसेल तर हे थोड्या वेळाने मऊ पडू शकतात. आता माझ्याकडे असा एक बॉक्स होता, त्यामध्ये मी फक्त फोटो काढण्यापुरता हे कुकीज ठेवले होते. नंतर मी हे चांगल्या एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवले होते. तर पहा, आपले कुकीज इथे छानपैकी तयार झालेले आहेत. मध्ये 100 ग्रॅम मखाने घेतले. हे मखाने आपल्याला भाजून घ्यायचे. मध्यम गॅसवरती हे मखाने मी छान भाजून घेते. हे मखाने खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे असतात. साधारण 5 ते 6 मिनटं मध्यम गॅसवरती हे मखाने मी भाजून घेतलेत आणि तुम्ही बघू शकतायत हे मखाने असे दाबले की छान खरपूस असे वाटले पाहिजेत. त्याचं असं पावडर तयार व्हायला पाहिजे. इथपर्यंत आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे असतात. तर आता इथे मखाने भाजून झालेले आहेत. आता हे मी बाजूला काढून घेते. एका कढईमध्ये एक छोटा चमचा तूप घेतलं. तूप पूर्णपणे वितळल्यानंतर याच्यात आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. तर 2 चमचे, म्हणजे पोहे खाण्याचे 2 चमचे एवढा मी इथे गूळ घेतलेला आहे. हा चिरून घेतलेला गूळ आहे आणि त्यातच मी अगदी अर्धा चमचा एवढं पाणी टाकून घेतलंय. आता इथे मी थोड्याशाच मखाण्यांसाठी हे बनवते, त्यामुळे ही क्वांटिटी कमी घेतलेली आहे. तुम्ही मखाण्यांच्या पटीमध्ये ही क्वांटिटी वाढवू शकतात. आता मंद गॅसवरती गूळ वितळेल इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर हे पहा, गूळ वितळलेला आहे. आता ह्या जो गुळाचा पाक आहे याला छान फेस यायला लागेल इथपर्यंत आपल्याला हा गूळ शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे हा जो पाक आहे हा थोडासा घट्टसर होईल. हे पहा, तुम्ही बघू शकतायत हे बबल्स यायला लागले.
आता याच्यात मी लगेचच 1 वाटी मखाने टाकून घेतलेत. आता गॅस बंद करायचा आणि हे मखाने ह्या गुळाच्या पाकामध्ये छान एकजीव करून घ्यायचे. यासोबतच इथे आपल्याला 1 चमचा तीळ टाकून घ्यायचे. तीळ टाकल्यानंतर हे सगळे जे मखाने किंवा तीळ आहेत हे या गुळाच्या पाकामध्ये चांगले एकजीव करायचे. 3-4 मिनिटं हे चांगलं परतून घ्यायचं. गॅस आपण बंदच ठेवला आहे. गॅस बंद असतानाच हे छान परतून घ्यायचं. आता हे पहा, हे जे गुळाचा पाक आहे हा मखाण्यांना छान व्यवस्थित लागलेला आहे. आता हे मखाने 5 मिनिटं असेच राहू द्यायचे आणि नंतर सर्व्ह करायचे. तर हे गोड मखाने इथे तयार झाले.